नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। बीड जिल्ह्यातील उमापूर गावात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमापूर येथील एका युवकाचे लग्न एजंटमार्फत एका तरुणीसोबत लावून देण्यात आले। लग्नासाठी मुलाकडून मोठी रक्कम घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र लग्नानंतर काही दिवसातच संबंधित तरुणी संशयास्पदरित्या वागत असल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला। तपासात धक्कादायक माहिती समोर आली की त्या तरुणीचे यापूर्वीच 8 वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न लावण्यात आले होते। उमापूरमधील युवक हा तिचा नवरदेव असल्याचे सांगितले जात आहे। या टोळीत काही एजंट सक्रिय असून ते विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली ग्रामीण भागातील युवकांशी संपर्क साधतात। मुलगी चांगल्या कुटुंबातील असल्याचे सांगून विश्वास संपादन केला जातो, त्यानंतर लग्नासाठी लाखो रुपये घेतले जातात। लग्न झाल्यानंतर काही दिवसातच नवरी पळून जाणे किंवा संपर्क तोडणे असे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात फसवणूक झालेल्या उमापूर येथील पीडित युवकाने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तसेच पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित टोळीतील सदस्यांचा शोध घेतला जात आहे। या घटनेनंतर बीड जिल्ह्यात विवाह जुळवून देणाऱ्या एजंटांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः ग्रामीण भागातील अनेक तरुणांना अशाच प्रकारे फसवले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे। रिपोर्टर कुमार जाधव।